गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आता मागच्या चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट एखाद्या कंडक्टर मधून पास झाला तर त्याच्या सराउंडिंग मध्ये जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या मॅग्नेटिक फील्डचं नेचर बघितलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या शेपचे कंडक्टर असतील, बायोट सावर्ट लॉ बघितला, वेगवेगळ्या शेपचे कंडक्टर असतील तर आपण वेगवेगळ्या पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघितलं. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की जर ते त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट असेल तरच मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इलेक्ट्रिक करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सो ओरिजिन ऑफ द मॅग्नेटिझम इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट, हे लक्षात ठेवायचं. मग एखाद्याला अशी शंका येते की निसर्गामध्ये मग एशिया ऑफ मायनॉर या बेटावर एक मॅग्नेशिया नावाची सिटी, त्या सिटीमध्ये मग ती कथा तुम्हाला माहित आहे. मेंढपाळ काही मेंढ्याच चरवत होते आणि त्यांना मग ते बूट असे ओढून घ्यायचे. त्या बुटात खिळे असायचे आणि मग ते शूज अशा पद्धतीने ओढून धरले जायचे काय काय ठिकाणी, काय काय स्टोनवर पाय दिल्यावर. आणि मग त्यांच्या लक्षात येणं, मग त्यांनी ते स्टोन गोळा केले आणि मग मॅग्नेशिया सिटीमध्ये सापडले म्हणून पुढे पुढे त्याला मॅग्नेट म्हणायचे. पण पहिल्यांदा त्याला लीडिंग स्टोन किंवा लोड स्टोन म्हणायचे. लीडिंग स्टोन किंवा लोड स्टोन. मग लीडिंग स्टोन का म्हणायचे तर जसं लीडर आपल्या कार्यकर्त्यांना कसा अट्रॅक्ट करतो तसा काही प्रकारचे मटेरियल्स हा स्टोन अट्रॅक्ट करतोय म्हणून लीडिंग स्टोन. किंवा काही जण लोड स्टोन म्हणायचे त्याला. लोड स्टोन, लोड, LOAD, लोड स्टोन का म्हणायचे तर हा त्या काही मटेरियल्सना अट्रॅक्ट करून घेतोय आणि स्वतःला लोड करून घेतोय म्हणून त्याला लोड स्टोन म्हणायचे. पण पुढं पुढं याचा ज्यावेळी स्टडी चालू झाला, या स्टोन मध्ये नक्की काय याचा स्टडी ज्यावेळी चालू झाला त्यावेळी त्याला मॅग्नेशियामध्ये मिळाला म्हणून मॅग्नेट. आणि त्याचं जे काय सराउंडिंगला इन्फ्लुएन्सिंग फील्ड असेल त्याला मॅग्नेटिक फील्ड अशा स्वरूपात संबोधायला लागले. मग एखाद्याला शंका अशी येते, इलेक्ट्रिक करंटमुळे जर मॅग्नेटिझम तयार होत असेल, मॅग्नेटिझम हा इफेक्ट इलेक्ट्रिक करंटमुळे मिळत असेल तर हे स्टोन यात कुठं इलेक्ट्रिक करंट आपण पास करतोय ह्याची चर्चा अगोदर करायची. मग ते स्टोन अशा पद्धतीनं मॅग्नेटिझम का बिहेव करतात याची चर्चा अगोदर करायची आपल्याला. म्हणजे परमनंट मॅग्नेट, त्याला परमनंट मॅग्नेट म्हणतो आपण, असे परमनंट मॅग्नेट का तयार होतात, काय असतं नक्की आतमध्ये, याची थोडीशी चर्चा आपल्याला करायची. आणि मग हे करण्यासाठी पहिल्यांदाच या विश्वामध्ये जे जे काही मटेरियल्स सापडतात त्याचं थोडंसं आपण क्लासिफिकेशन करूया. मग दोन प्रकारे क्लासिफिकेशन करता येईल. एक मॅग्नेटिक मटेरियल्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, आणि दुसरं नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स, नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. मग असा एखादा आपण लीडिंग स्टोन घेतला म्हणजे मॅग्नेट घेतला आणि काही सबस्टन्सेस आपण त्याच्या जवळ आणून बघितले तर काही सबस्टन्सेस अजिबात त्याला रिस्पॉन्सच देत नाहीत. फॉर एक्झाम्पल वूड, लाकूड, प्लास्टिक, फायबर, अशा पद्धतीचे मटेरियल जर आपण बघितले तर ती त्या मॅग्नेटिक फील्डला, त्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्डला रिस्पॉन्स देत नाहीत. ते अट्रॅक्ट पण होत नाहीत, रिपेल पण होत नाहीत, काहीच करत नाहीत. मग अशी सगळी जे मटेरियल्स आहेत, वूड, प्लास्टिक, फायबर यासारखे, ह्या सगळ्या मटेरियलना आपण म्हणतोय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. आणि मग जर तुम्हाला विचारलं काय रे नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स, तर सरळ सांगायचं दी मटेरियल्स which does not respond
to magnetic field of permanent magnets, as well as they itself does not behave any magnetic property, they are called non-magnetic materials. लक्षात आलं का बघा? काही मटेरियल्स जे बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डला रिस्पॉन्स देत नाहीत आणि त्याचबरोबर स्वतःही मॅग्नेटिझम बिहेव करत नाहीत, अशा मटेरियलला म्हणायचं आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. आता मग राहिलेले जे रिस्पॉन्स देतात किंवा स्वतःही मॅग्नेटिझम बिहेव करतात, आता रिस्पॉन्स देतात म्हणजे स्वतः मॅग्नेटिझम बिहेव करतातच आणि त्याशिवाय ते रिस्पॉन्स देत नाहीत, कारण मॅग्नेटिक फील्डला इंटरॅक्ट होऊ शकतं मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डला इंटरॅक्ट कोण होऊ शकतं? मॅग्नेटिक फील्ड. आणि मग असे मटेरियल्स जे स्वतः मॅग्नेटिझम बिहेव करतात आणि बाहेरच्या त्या स्वतःच्या मॅग्नेटिक फील्डनं बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला इंटरॅक्ट करतात. मग ते इंटरॅक्शन वेगवेगळ्या प्रकारचं काय असे ना, पण इंटरॅक्ट करतात, अशा मटेरियलना म्हणतोय आपण मॅग्नेटिक मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल मेटल सगळे, त्याचबरोबर काही नॉन मेटल्स पण आहेत. मग काही वॉटर आपलं हे सुद्धा मॅग्नेटिक आहे बरं का. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, एअर, हे काही मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत गॅसियस स्वरूपातले, आणि त्याचबरोबर सॉलिड स्वरूपातले, लिक्विड स्वरूपातले, गॅसियस स्वरूपातले, असे काही बरेचसे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. आता ह्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये जर बघितलं तर काही मॅग्नेटिक मटेरियल, आता 5-6 त्यात टाईप आहेत, 5 ते 6 टाईप आहेत, पण तुम्हाला 1-2-3 आहेत सिलेबसला, तेवढे जे आपण चर्चा करूया. काही मॅग्नेटिक मटेरियल्स त्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले की ते अगदी वीकली रिस्पॉन्ड देतात. वीक, WEEK नाही बरं का रे, WEAK, वीक स्वरूपात, म्हणजे अशक्त स्वरूपात, कमी स्वरूपात म्हणा, रिस्पॉन्स देतात. आणि तेही काय करतात? रिपेलिंग स्वरूपात, म्हणजे ते मॅग्नेट त्यांना रिपेल करतात, बाजूला ढकलून देतात. असे काही मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, त्यांना डायमॅग्नेटिक म्हणतात. बघा यातले पण काही प्रकार आहेत. डायमॅग्नेटिक, त्या प्रॉपर्टीला पण म्हणायचं डायमॅग्नेटिझम, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं डायमॅग्नेटिझम. काही मॅग्नेटिक मटेरियल्स असे आहेत की ती मॅग्नेटिक मटेरियल्स वीक स्वरूपातच रिस्पॉन्स देतात, ह्यांच्यासारखेच, डायमॅग्नेटिक सारखेच. परंतु डायमॅग्नेटिक रिपेल होतात, ते अट्रॅक्ट होतात. ते काय होतात? अट्रॅक्टिव्ह स्वरूपात होतात, वीकलीच, म्हणजे अगदी कमी प्रमाणात, पण अट्रॅक्ट होतात. त्यांना म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. मटेरियल्स. आणि काही मटेरियल्स असे आहेत जे अतिशय स्ट्रॉंगली रिस्पॉन्स देतात. हे दोघे वीकली रिस्पॉन्स देतात, वीकली, पण ते मॅग्नेटिक मटेरियल्स अत्यंत स्ट्रॉंगपणे रिस्पॉन्स देतात आणि ते अट्रॅक्टिव्ह स्वरूपात, पॅरामॅग्नेटिक सारखे ते अट्रॅक्टिव्ह स्वरूपात असतात. मग त्यांना आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स किंवा त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण फेरोमॅग्नेटिझम. अशा पद्धतीनं मॅग्नेटिक मटेरियल्स or substances, those which are behave magnetism as well as they respond to external magnetic fields, they are called magnetic materials. Out of that, those materials which are, आता हे डिटेल मध्ये आपण पुढे अभ्यासणार आहे या चॅप्टर मध्ये, those materials which are weakly responses in repelling sense, they are called diamagnetic materials. Those materials which are weakly magnetizes and behave attracting sense,
they are paramagnetic. And those materials which are strongly responses with attracting sense, they are called ferromagnetic materials. याच्या पुढे आहे फेरी मॅग्नेटिक आहे, अँटी फेरोमॅग्नेटिक आहे, स्पिन कजिन आहे, अशा पद्धतीचे आहेत पुढं, पण ते तुम्हाला नाहीत अभ्यासाला. अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक मटेरियल्स. आता ह्या टाईप पैकी, या मॅग्नेटिक मटेरियल्स पैकी परमनंट मॅग्नेट कुठल्या मटेरियलचे असतात, तर परमनंट मॅग्नेट असतात या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे. कुठल्या मटेरियलचे असतात? फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे. आणि अशा पद्धतीच्या या परमनंट मॅग्नेट, उदाहरणार्थ बघा, एक्झाम्पल जर सांगायची झाली तर सॉफ्ट आयर्न आहे, आयर्न, कोबाल्ट आहे, निकेल आहे, अल्युमिनियम ऑक्साईड आहे, फेरस ऑक्साईड आहे. अशा पद्धतीचे बरेचसे मॅग्नेटिक मटेरियल्स ही फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स ही परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरतात. आता त्यापैकी आपण समजा परमनंट मॅग्नेटिक मटेरियल घेतले, आपण आता याची चर्चा करूया, हे बाकीचे सोडून देऊया. आता हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल मी घेतले आणि याचे परमनंट मॅग्नेट मी तयार केले. आता तयार करताना वेगवेगळ्या शेपचे तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल हॉर्शू टाईप, यू आकाराचा हॉर्शू टाईप मॅग्नेट, डिस्क टाईप मॅग्नेट, रिंग टाईप मॅग्नेट, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जशा जशा स्वरूपात हवे आहेत तशा स्वरूपात हे मॅग्नेटिक मटेरियल तुम्ही त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. परंतु मॅग्नेटिझमचा स्टडी जर आपल्याला करायचा असेल, तर आपण निवडतो बार शेप्ड मॅग्नेट. बार शेप्ड मॅग्नेट म्हणजे कसा, अशा पद्धतीचा एक बार घेतो आपण, हे बघा, आणि मग त्याचा एक पोल समजा एन असेल तर दुसरा पोल एस पोल असतो. एक पोल एन असेल तर एक पोल एस असतो. असं का म्हणतो, इथून सुरुवात करू आपण. आता बार स्वरूपात मॅग्नेट मी घेतला, अशा या मॅग्नेटला मी समजा आयर्न फिलिंग्स मध्ये इंट्रोड्यूस केला. आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा चुरा, अशा मध्ये मी जर इंट्रोड्यूस केला, आता मी 3 डायमेन्शनल काढणार नाही बरं का सारखं, असा जर मॅग्नेट मी जर इंट्रोड्यूस केला, हा एन पोल एस पोल, काय म्हणायचं ते नंतर बघूया, तर माझ्या असं लक्षात येतं की मॅक्झिमम आयर्न फिलिंग्स या एंडला आणि या एंडला स्टिक झालेले असतात, आणि सगळे जे स्टिक झालेले असतात ते या एंडच्या कुठंतरी एक सेंटर असेल, ह्या एंडचा कुठंतरी एक सेंटर असेल, त्या सेंटरच्या दिशेने बघा, असे या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये, मध्ये फारसं नसतात, विरळ असतात. त्यानंतर इकडच्या बाजूला त्या सेंटरच्याच डायरेक्शन मध्ये, त्याच डायरेक्शन मध्ये असे सगळे आयर्न फिलिंग्स एकमेकाला म्हणजे स्वतःला अलाइन करून घेतात, आणि भरपूर असतात या एंडला, ह्या एंडला पण भरपूर असतात, मध्ये मात्र नसतात किंवा रेअर असतात एकदम. अशा पद्धतीनं आपल्या असं लक्षात येतं की या परमनंट मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड हे त्या मॅग्नेटच्या 2 एंडच्या सेंटर, म्हणजे तिथला कुठला तरी एक सिमेट्रिक पॉइंट असेल, या 2 एंडच्या सिमेट्रिक पॉइंटला ओरिजिनेट होतं, आणि मग या एंडचा कुठंतरी सेंटर पॉइंट, या एंडचा कुठंतरी सेंटर पॉइंट मी घेतला, तर त्यांना म्हणायचं पोल्स. काय म्हणायचं त्याला? पहिली डेफिनेशन बघा, पोल्स किंवा मॅग्नेटिक पोल्स म्हणू. मॅग्नेटिक पोल्स, त्यांना म्हणायचं मॅग्नेटिक पोल्स. दी एंड रिजन टुवर्ड्स विच maximum magnetic field is concentrated, they are called poles. आणि मग अशा पद्धतीनं
त्या ठिकाणी 2 पोल्स असतात, कारण दोन्ही एंडला अशा पद्धतीनं 2 पोल्स असतात. झाली पोलची डेफिनेशन. आता आपण डिफाईन करू एन पोल आणि एस पोल, एन अँड एस पोल. त्यासाठी काय करायचं बघा, तो मॅग्नेट घ्यायचा, मध्ये एखादी दोरी बांधायची आणि त्याला सस्पेंड करायचा एखाद्या रिजिड सपोर्टला, बांधून टाकायचं, टांगून ठेवायचं. थोडा वेळ तो आसोलेट होतो आणि शेवटी अशा पद्धतीनं आपल्या अर्थच्या जॉग्राफिकल नॉर्थ आणि जॉग्राफिकल साऊथच्या दिशेनं स्टेडी राहतो, स्टेडी राहतोच. आणि मग याचा अर्थ असा होतो की अर्थला कुठंतरी मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि आहेच. अर्थला म्हणतात मॅग्नेटिक कोमेट. अर्थला दुसरं नाव आहे मॅग्नेटिक कोमेट. त्या धूमकेतूला कसा सेंटर आणि त्याचं शेपूट एक असतं, अशा पद्धतीनं सनच्या बाजूला कॉम्प्रेस्ड आणि विरुद्ध बाजूला थोडस एक्सटेंडेड स्वरूपात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. बघा, ही अर्थ आहे, थोडीशी टिल्टेड असते. अर्थचा जो ऍक्सिस आहे हा नॉर्थ साऊथ जॉग्राफिकल ऍक्सिस आहे हा. तर या अर्थचा मॅग्नेट अशा पद्धतीने असतोय बघा, अशा पद्धतीने जवळजवळ 11.5 डिग्री अँगल करून त्याचा ऍक्सिस असतो. या अर्थच्या मॅग्नेटिक ऍक्सिस हा याला 11.5 डिग्री अँगल करून असतो आपल्या जॉग्राफिकल ऍक्सिसला. आणि मग सन जर या बाजूला असेल, या बाजूला सन जर असेल, तर सनच्या बाजूला थोडस कॉम्प्रेस्ड स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड तयार होत अर्थ. आणि इकडे एस पोल आहे बरं का, आणि इकडे एन पोल असतो त्याचा. अर्थचं उलट असतं. अर्थच्या जॉग्राफिकल साऊथला अर्थचा मॅग्नेटिक नॉर्थ असतो, अर्थच्या जॉग्राफिकल नॉर्थकडं अर्थचा मॅग्नेटिक साऊथ असतो. हे लक्षात ठेवायचं बरं का. आणि मग खालून वर जाणार मॅग्नेटिक फील्ड अशा स्वरूपात, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अर्थ, they are start from the geographical south pole and goes to geographical north pole. लक्षात घ्या. आणि मग अशा पद्धतीनं या बाजूला थोडस सनच्या बाजूला कॉम्प्रेस्ड स्वरूपात असतं, पण सनच्या विरुद्ध बाजूला थोडस अशा स्वरूपात मॅग्नेटिक फील्ड असतं. हे लक्षात घ्या. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा स्वरूपात असतात, थोड्याशा एक्सटेंडेड स्वरूपात. आणि मग हे धूमकेतू सारखं कोमेट सारखं दिसतं. हा त्याचा न्यूक्लियस आणि हे त्याची टेल, अशा स्वरूपात ते दिसतं. म्हणून अर्थला मॅग्नेटिक कोमेट असं सुद्धा म्हणतात. आणि मग अर्थ हा मॅग्नेटच आहे आणि अर्थचं मॅग्नेटिक फील्ड अर्थच्या सराउंडिंगला प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि मग आपला हा मॅग्नेट आपण सस्पेंड केला किंवा पायोट करून ठेवला, तरवून ठेवला, तर तो जॉग्राफिकल नॉर्थ साऊथ अशा पद्धतीनं स्टेडी राहतो. आणि मग या मॅग्नेटचा जो पोल, आता पोल म्हणूया, पोलची केली डेफिनेशन, जो पोल जॉग्राफिकल नॉर्थकडे आहे तोच त्याचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल. बघा नॉर्थ पोलची डेफिनेशन बघा. The pole which is remains rest towards the geographical north pole of the earth is called its magnetic north pole. आणि the end किंवा pole which is rest towards the geographical south, geographical आणि magnetic लक्षात घ्या वेगळं आहे. The pole of the magnet which is rest towards the geographical south of the earth is called its magnetic south pole. Is called its magnetic south pole. हे लक्षात ठेवा बरं का. झालं. मग आता साऊथ पोल आपण साऊथ पोल आणि नॉर्थ पोल डिफाईन केले. आता आपल्याला तिसरी एक डेफिनेशन घ्यायची आहे, त्याला म्हणूया मॅग्नेटिक ऍक्सिस.
मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणूया आपण त्याला. मॅग्नेटिक ऍक्सिस मगाशी अर्थ कसं दाखवलं होतं, जिओग्राफिकल ऍक्सिस आणि मॅग्नेटिक ऍक्सिस. तसा आपल्या हा बार मॅग्नेटचा मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे काय, ए लाईन विच इज अश्युम्ड टू बी पासिंग थ्रू मॅग्नेटिक पोल्स ऑफ द अर्थ, आपलं ऑफ द मॅग्नेट. त्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक पोल्स मधून जाणारी लाईन, अश्युम केलेली लाईन, त्याला म्हणायचं या मॅग्नेटचा ऍक्सिस म्हणजेच मॅग्नेटिक ऍक्सिस. द लाईन assumed passing through the magnetic poles of the magnet is called its magnetic axis. त्याला मॅग्नेटिक ऍक्सिस असं म्हणायचं. आता आणखी एक महत्वाची गोष्ट या पोलच्या संदर्भात, हे पोल्स असतात फिक्टिशियस. फिक्टिशियस म्हणजे आगंतुक. आगंतुक म्हणजे त्यांची निश्चित जागा आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे हा मॅग्नेट मी घेतला, नॉर्थ पोल बरोबर इथंच आहे असं मी स्टेटमेंट करू शकत नाही. साऊथ पोल करेक्ट इथंच आहे असं मी स्टेटमेंट करू शकत नाही. याचं कारण असं बघा, तुम्ही आणखी एक प्रयोग करायचा, आणखी एक एक्सपेरिमेंट करायचं त्यासाठी. समजा हा मॅग्नेट मी लेंथला परपेंडिक्युलर स्वरूपात असा तोडला आणि एकाचे 2 तुकडे केले. आता सेपरेट दाखवतो बघा. एकाचे 2 तुकडे केले तर अशा पद्धतीनं हे 2 पोल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल सेपरेट होत नाहीत. मग इकडं नॉर्थ पोल आहे, त्या बाजूला तो जरा सरकेल इकडं आणि लगेच इथं एस पोल तयार होतो. इकडं हा एस पोल आहे, लगेच इथं नॉर्थ पोल तयार होतो बाळांनो. नॉर्थ पोल लगेच तयार होतो. अजून समजा त्यातला एक तुकडा तुम्ही बरोबर निम्मे 2 भाग केले, अजून एक तुकडा तोडला इथं, तर या ठिकाणी हा साऊथ पोल आहे, लगेच नॉर्थ पोल इथं तयार होतो. हा नॉर्थ पोल आहे इथं, लगेच हा साऊथ पोल तयार होतो. अशा पद्धतीनं तुम्ही इनफायनाइटली अशा पद्धतीनं तुकडे करत गेला तर ते पोल, रिस्पेक्टिव्ह पोल, दे आर गेट प्रोड्युसेस, ते प्रोड्यूस होतातच, लक्षात घ्या. आणि त्यामुळं the position of the magnetic pole is not fixed, it is fictitious. आणि म्हणून त्या मॅग्नेटिक पोल मधलं डिस्टन्स बघा, या 2 मॅग्नेटिक पोल मधलं डिस्टन्स त्याला म्हणतात नंबर 4 मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ. कारण हा जर मॅग्नेट असेल, समजा हा मॅग्नेट आहे, हा एंड आणि हा एंड हे जिओग्राफिकल एंड्स झाले, जिओग्राफिकल पॉइंट्स झाले, जिओग्राफिकल. पण आत कुठंतरी पोल असणार आहेत, त्या पोल मधलं डिस्टन्स म्हणजे जी झाली जिओग्राफिकल लेंथ खरी, इथून ते इथपर्यंत. पण पोल मधलं डिस्टन्स म्हणजे मॅग्नेटिक लेंथ. हे लक्षात घ्या. मॅग्नेटिक लेंथ यल त्याला म्हणतो मी मॅग्नेटिक लेंथला, किंवा काही जण ट्वाइस एल म्हणतात. का तर मॅग्नेटचा सेंटर हा ओ, तिथून प्रत्येक पोल जर एल डिस्टन्स वर आहे असं काही जण मान्य करतात, मग डिस्टन्स झालं ट्वाइस एल. ते काही एल म्हणा नाहीतर ट्वाइस एल म्हणा, फक्त लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम सोडवताना मॅग्नेटिक लेंथ जिथं घेताय तिथं मॅग्नेटिक लेंथ, टोटल लेंथ तुम्हाला माहित असेल पोल मधलं डिस्टन्स, तर ट्वाइस एल ची व्हॅल्यू घ्यायची आहे, नुसते एल ची घ्यायची नाही, लक्षात घ्या. मॅग्नेटिक लेंथ म्हणून घेतली तर ट्वाइस एल ची लेंथ, ट्वाइस एलचं डिस्टन्स घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आता मी सध्या काय म्हणतोय, त्यांच्यातलं डिस्टन्स एल आहे, म्हणजे ही झाली मॅग्नेटिक लेंथ. मग मॅग्नेटिक लेंथ कशी डिफाइन करायची? The distance between 2 magnetic poles is called the magnetic length of that bar magnet. त्या बार मॅग्नेटच्या या मॅग्नेटिक पोल मधलं डिस्टन्स म्हणजेच मॅग्नेटिक लेंथ. पण पोलची पोझिशन फिक्टिशियस असल्यामुळं
आपल्याला मॅग्नेटिक लेंथ म्हणजे ही ट्वाइस एल किंवा एल ही डायरेक्टली मोजता येत नाही. लक्षात घ्या, डायरेक्टली मोजताच येत नाही एल. मग त्यासाठी तुम्ही काय करता बघा, एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ड दॅट this magnetic length is always equal to 5/6 times its geographical length. हे लक्षात घ्या. म्हणजे या मॅग्नेटिक लेंथ काढायची असेल मॅग्नेटची, तर तुम्ही जॉग्राफिकल लेंथ घ्यायची. म्हणजे बघा, इथून या एंड पासून ते या एंडचं डिस्टन्स, याला म्हणायचं जॉग्राफिकल लेंथ. आणि त्या जॉग्राफिकल लेंथला 5 टाइम्स करायचं आणि त्याचे 6 पार्ट करायचे, त्याची 5 पट करून 6 भाग करायचे, म्हणजे आपल्याला मिळते मॅग्नेटिक लेंथ. हे लक्षात घ्या. आणखी एक टर्म या मॅग्नेटच्या संदर्भातली. आता अजून एक टर्म आपल्याला या मॅग्नेटच्या संदर्भातली बघायची, त्याला म्हणतो आपण डायपोल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण ती बघण्या अगोदर मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ अगोदर बघायचं. मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. आणि मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ आपण दाखवूया स्मॉल एम डॅश या अक्षराने, एम डॅश. कारण मॅग्नेटिक लेंथ तुमच्या पुस्तकामध्ये आता नवीन इतका घोळ केलाय. आम्ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल एम न आणि पोल स्ट्रेंथ स्मॉल एम न दाखवत होतो, पण तुमच्या पुस्तकात काही ठिकाणी मॅग्नेटिक पोल डायपोल मोमेंट म्यू न दाखवली, काही ठिकाणी स्मॉल एम न दाखवली. ठीक आहे, या चॅप्टर मध्ये स्मॉल एम न दाखवले, मी पण स्मॉल एम न दाखवतो, पण त्यासाठी पोल स्ट्रेंथ मी स्मॉल एम डॅश घेतो, एम डॅश. आता पोल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं बघा, 5वी डेफिनेशन या मॅग्नेटच्या बाबतीत दिली. an ability of magnetic pole, an ability of magnetic pole to attract the lightweight magnetic materials. म्हणजे त्या मॅग्नेट, साऊथ असू द्या किंवा नॉर्थ असू द्या, कुठला एक, या पोलनं लाईट वेट मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करून घेण्याची ताकद, त्याची ॲबिलिटी. समजा 2 मॅग्नेट आहेत माझ्याजवळ, हे बघा, हे 2 मॅग्नेट आहेत समजा, हे चॉक आहेत, पण समजायचं. आता एक लाईट वेट मॅग्नेटिक मटेरियल आणला आणि पहिल्यांदा मी काय केलं, पहिला मॅग्नेट घेतला, त्याच्या हित आणल्यानंतर तो अट्रॅक्ट झाला. आता मी दुसरा मॅग्नेट घेतला, त्याच्या हित तेच लाईट वेट मटेरियल हित आणल्याबरोबर अट्रॅक्ट झाला. म्हणजे दुसरा स्ट्रॉंग आहे बघा, दुसऱ्याचा पोल हा स्ट्रॉंग आहे, त्याची ॲबिलिटी जास्त आहे. अशा पद्धतीनं त्या मॅग्नेटच्या पोलची लाईट वेट मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करून घेण्याची ॲबिलिटी, क्षमता, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. आणि ही पोल स्ट्रेंथ कशावर डिपेंड आहे वगैरे नंतर चर्चा करू आपण. ही पोल स्ट्रेंथ मोजायचे एम्पियर मीटर मध्ये, एम्पियर मीटर. पोल स्ट्रेंथ मोजायची एम्पियर मीटर मध्ये, हे लक्षात घ्या. आता अशा पद्धतीनं मग पोल स्ट्रेंथ 2 प्रकारे घेतात. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ बघा, नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ ही पॉझिटिव्ह घ्यायची, पण साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ मॅग्निट्यूड तीच, फक्त निगेटिव्ह घ्यायची. कशी, नॉर्थ पोलची स्मॉल एम डॅश आणि याची मायनस स्मॉल एम डॅश. म्हणजे मॅग्निट्यूड त्या दोघांची सेम असते, फक्त पोलॅरिटी वेगळी असते. आणि आणखी एक गोष्ट त्या निमित्तानं कायम लक्षात ठेवायची, त्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक पोलची पोल स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक चार्ज. हे लक्षात घ्या, त्यालाच मॅग्नेटिक चार्ज म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं, मॅग्नेटिक चार्ज. जसं इलेक्ट्रिक चार्ज घेतोय ना आपण, Q1 मायनस क्यू, मग 10 कुलॉम मायनस 10 कुलॉम. जसा इलेक्ट्रिक चार्ज तसे मॅग्नेटिक चार्ज म्हणजे पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ इज नथिंग बट मॅग्नेटिक चार्ज.
एवढं एक लक्षात ठेवायचं. आणि मोजायचा तो अँपियर मीटर मध्ये. कशात मोजायचा? अँपियर मीटर. आता मग आपण 6वी डेफिनेशन घेऊया या मॅग्नेटच्या बाबतीतली. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक, पुढे जागा आहे का हो, खाली लिहितो डायपोल मोमेंट. बघा काय म्हणायचं त्याला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता काही जण नुसतंच डायपोल मोमेंट म्हणतात, पण इलेक्ट्रिकची सुद्धा डायपोल मोमेंट असते. काही जण मॅग्नेटिक मोमेंट म्हणतात तरी चालतंय, आणि काही जण पूर्ण म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तिन्ही पैकी कसंही म्हटलं तर चालेल. आणि त्याला तुमच्या पुस्तकामध्ये स्मॉल एम न दाखवलंय, मी पण स्मॉल एम नच दाखवतो. पुढे ब्लॅकबोर्ड आहे का, दिसते का ते स्मॉल एम? नाही दिसते का? म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आता डिफाईन करतोय आपण. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल एम. आता ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशी काढायची? आता डायपोल मोमेंट म्हणजे नक्की काय सांगितले तुम्हाला मागच्याच चॅप्टर मध्ये. हा मॅग्नेट एखाद्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण फ्रीली सस्पेंड केला तर त्याची जी काय रिॲक्ट होण्याची जी ॲबिलिटी आहे किंवा तो जो काही इफेक्ट दाखवतो तो इफेक्ट आहे त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण ही डेफिनेशन नाही बरं का, नाही तर डेफिनेशन कराल. The effect which is shown by the magnet when it is freely suspended in external magnetic field is called magnetic dipole. हे डेफिनेशन नव्हे, तुम्हाला फक्त सांगितलं. जसं मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, जेवढं मास जास्त तेवढा इफेक्ट जास्त, जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढा इफेक्ट जास्त. तसंच जेवढी डायपोल मोमेंट जास्त तेवढा मॅग्नेट बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला की इफेक्ट जास्त. बरोबर, काय असेल ते इफेक्ट. आणि मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशी डिफाईन करतात बघा. ही डायपोल मोमेंट म्हणजे हा इफेक्ट हा त्या पोलच्या पोल स्ट्रेंथ वर डिपेंड असतो, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम डॅश. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम डॅश. जेवढी पोलची स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ जास्त तेवढी त्या मॅग्नेटची डायपोल मोमेंट जास्त. आणि अजून एक, जेवढी मॅग्नेटिक लेंथ जास्त म्हणजे दोन पोल मधलं डिस्टन्स जेवढं जास्त म्हणजेच मॅग्नेटिक लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मॅग्नेटिक लेंथ म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. त्याला एल म्हटलंय, बऱ्याच वेळा ट्वाइस एल म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि मग एकत्रितपणे म्हणतो मी एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम डॅश एल. आणि यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 1 असतो, तोही डायमेन्शन लेस असतो. म्हणजेच स्मॉल एम इक्वल टू एम डॅश एल. ही झाली बघा डेफिनेशन मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डिफाइंड ॲज, बघा हेच वाचतोय मी, हेच वाचतोय डेफिनेशनच्या स्वरूपात. Magnetic dipole moment of a magnet is defined as the product of pole strength of magnitude of pole strength of any pole. म्हणजे नॉर्थचे घ्या नाही साऊथचे घ्या, मॅग्निट्यूड फक्त घ्या, साऊथचं मायनस साइन घ्यायचं नाही. प्रोडक्ट ऑफ magnitude of pole strength of any one pole and magnetic length is nothing but magnetic dipole moment. अशा पद्धतीनं आपण एवढं 11वी मध्ये अभ्यासलंय. विसरला असाल, मध्ये बरंच काय काय झालंय, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी विसरला असाल, म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीनं हे थोडस रिन्यू केलंय, रिमाइंड केलंय. लक्षात आलं का? आता मला युनिट्स जर बघायचं झालं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं, जर युनिट बघायचं झालं तर काय युनिट येईल रे? बघा, पोल स्ट्रेंथचं युनिट आहे अँपियर मीटर, आणि त्याचा प्रॉडक्ट आहे लेन्थशी. त्याचा प्रॉडक्ट कोणाशी आहे? लेन्थशी. मग अँपियर मीटर इन टू लेंथ म्हणजे मीटरच, म्हणजे काय? अँपियर स्क्वेअर मीटर. अँपियर स्क्वेअर मीटर हे युनिट आहे बरं का, लक्षात ठेवायचं. अँपियर मीटर हे पोल स्ट्रेंथचं युनिट आहे.
आणि अँपियर स्क्वेअर मीटर हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट आहे. आता ते युनिट कसं येतं ते मागच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला दाखवले. NIA. जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर बघा, जर आपण करंट कॅरिंग कॉइल एखादी जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंट्रोड्यूस केली तर ती बार मॅग्नेट सारखी काम करते. म्हणजे त्यालाही NS डायपोल असतात, मॅग्नेटिक डायपोल असतात, नॉर्थ आणि साऊथ. आणि मग त्यामध्ये आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढली NIA. त्या कॉइल मधून जाणारा करंट I, कॉइलचा एरिया A, आणि N म्हणजे त्यातले नंबर ऑफ टर्न्स. समजा टर्न 1 आहे, मग N = 1 झाला म्हणजे IA मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्या ठिकाणी म्यू घेतली होती IA बघा, किंवा आता एमच म्हणतो मी. डायपोल मोमेंट IA, करंट अँपियर, एरिया स्क्वेअर मीटर. करंट अँपियर, एरिया स्क्वेअर मीटर. त्याच्यावरूनच युनिट घेतली बरं का, मागच्या चॅप्टर वरूनच ही युनिट ठरवलेली आहेत. इथपर्यंत आपली चर्चा. अजून एक चर्चा करायची मग आर्टिकलला सुरुवात करायची. अशा पद्धतीने आता ते पुढे चर्चा डिटेल आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीनं हे परमनंट मॅग्नेट मॅग्नेटिझम का बिहेव करतात, तेच का करतात. एखादा लाकडाचा का परमनंट मॅग्नेट होत नाही. तर एक लक्षात ठेवायचं, ही घटना ही त्या मॅग्नेटच्या आत, त्या मटेरियलच्या आत असणाऱ्या ऍटम्स मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स, फिरणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्जची मोशन, आणि चार्जची मोशन एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजे आपण म्हणतो करंट. असं करंटचं लूप तयार करतात त्या मटेरियलचेच बरं का. अशी भरपूर करंट लूप्स त्यात असतात. आणि ते करंट लूप्स म्हणजे ऍटॉमिक मॅग्नेट म्हणूया त्यांना. काय म्हणूया? ऍटॉमिक मॅग्नेट किंवा ऍटॉमिक डायपोल मोमेंट. काय म्हणूया त्यांना? ऍटॉमिक डायपोल मोमेंट. बघा की, एखाद्या कॉइल मधून करंट गेला की कॉइलचा एक फेस N पोल आणि दुसरा फेस S पोल. ज्या फेसकडे बघितल्यानंतर अँटी क्लॉकवाईज करंट आहे तो N पोल, ज्या फेसकडे बघितल्यानंतर क्लॉकवाईज करंट आहे तो S पोल. म्हणजे अशा पद्धतीनं सर्क्युलर करंट जर आपण पास केला तर जसा डायपोल तयार होतो मॅग्नेटिक डायपोल, तसा ह्या ऍटम मध्ये सुद्धा फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट ऑर्बिट, ते अशा पद्धतीचा रिझल्टंट करंट प्रोड्यूस करतात त्या मटेरियलचे. सगळ्याच मटेरियलचे करत नाहीत. आणि मग तो करंट म्हणजेच एक फेस N पोल, एक फेस S पोल, ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल झाला. ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल. आणि असे भरपूर ऍटॉमिक मॅग्नेटिक डायपोल्स त्या मटेरियल मध्ये असतात. आणि ते एका दिशेनं अलाइन झाले स्ट्रॉंगली की झाला बघा परमनंट मॅग्नेट. झाला परमनंट मॅग्नेट. लक्षात आलं का? याला म्हणायचं ओरिजिन ऑफ मॅग्नेट. अजून आपण डिटेल चर्चा पुढे करणार आहे, कशा कशा पद्धतीनं मोशन असते ते. आणि मग आता आपल्याला पहिलं आर्टिकल तुमचं चालू करायचं आहे. मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टर मधलं पहिलं आर्टिकल दिलंय, टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा, टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हटला तरी चालेल. मॅग्नेटिक डायपोल इन एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एक मॅग्नेटिक डायपोल घ्यायचा आहे म्हणजेच मॅग्नेट घ्यायचं. शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल म्हणजेच मॅग्नेट. बघा, शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल म्हणजेच मॅग्नेट.
बार मॅग्नेट आपला घेऊया. अशा पद्धतीचा एखादा बार मॅग्नेट आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर इंट्रोड्यूस केला तर त्याच्यावर एका विशिष्ट पद्धतीनं टॉर्क ऍक्ट होतो. तो टॉर्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि आपण पाठीमागच्या चॅप्टर मध्ये केला आहे. असे एखादी रेक्टँग्युलर कॉईल जर आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट कॅरी करत असताना इंट्रोड्यूस केली तर त्या कॉईलवर पण टॉर्क ऍक्ट होतो. तो आपण मागच्या चॅप्टर मध्ये कॅल्क्युलेट केलाय. काय रे? NIA B साइन थीटा. हे लक्षात घ्या. NIA B साइन थीटा आठवलं का? N म्हणजे त्या कॉईल मध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स, I म्हणजे त्या एका टर्न मधून जाणारा करंट, A म्हणजे त्या एका टर्नचा एरिया किंवा त्या कॉईलचा एरिया, त्यानंतर B म्हणजे एक्सटर्नल फील्ड आणि साइन थीटा म्हणजे हा जो एरिया वेक्टर आहे तो एरिया वेक्टर म्हणजेच IA आणि B या दोघांच्या मध्ये असणारा अँगल, त्या दोघांच्या मध्ये असणारा अँगल. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलाय मागच्या चॅप्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये. आता आपण डायरेक्ट मॅग्नेट घेतोय आणि हा मॅग्नेट इंट्रोड्यूस करतोय आणि मग त्याच्यावर किती टॉर्क ऍक्ट झाला हे आपण कॅल्क्युलेट करायला निघालोय. बघा, त्यासाठी समजा मी मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये घेतो. समजा इकडं एखादा नॉर्थ पोल, इकडे एखादा साऊथ पोल आणि मग नॉर्थ टू साऊथ अशा जाणाऱ्या या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. बर, पोल इतके मोठे घेतलेत की त्याच्यामध्ये तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड हे युनिफॉर्म स्वरूपाचं असतं आणि त्याची स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन आहे किती? B एवढं आहे. B एवढं मॅग्नेटिक इंडक्शन या मॅग्नेटनं मी तयार केलेलं आहे बाहेरून मॅग्नेट ठेवून. आता दुसरा एक मॅग्नेट घेतला, समजा हा एक मॅग्नेट घेतला आणि हा मॅग्नेट मी काय करतो, अशा पद्धतीनं त्या मॅग्नेटिक फील्डला थीटा एवढा अँगल करून इंट्रोड्यूस करतोय. बघा, हा बार मॅग्नेट मी थीटा एवढा अँगल करून, म्हणजे अँगल कुणी केला? समजा हा जर नॉर्थ पोल असेल, हा जर साऊथ पोल असेल, तर या पद्धतीनं नॉर्थ साऊथ टू नॉर्थ, हा मगाशी सांगायचं राहिलं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आपण मगाशी कॅल्क्युलेट केली M = M'L, ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात घ्या, M बार ही वेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड आपण काढली की M'(L), पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ. पण ह्याची डायरेक्शन कुठली आहे? तर डायरेक्शन असते S पोल टू N पोल, जसे इलेक्ट्रिक चार्ज सारखेच. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते. त्याच पद्धतीनं ही डायपोल मोमेंट स्मॉल m बार म्हणतो मी, ही ऍक्ट होते ऍक्सिसच्या अलॉंग, मॅग्नेटिक ऍक्सिसच्या अलॉंग. हा ऍक्सिस बघा, मॅग्नेटिक ऍक्सिसच्या अलॉंग आणि साऊथ पोल टू नॉर्थ पोल. हे बघा इथं एरो दाखवलंय मी, साऊथ पोल टू नॉर्थ पोल. अशा पद्धतीनं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऍक्ट होत असते आणि मग आता सध्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटनं या BC तयार केलेला अँगल थीटा आहे असं समजा, अँगल थीटा. तर या मॅग्नेटवर किती टॉर्क अप्लाय होतो? टॉर्क कसा अप्लाय होतो बघा. पहिल्यांदा फोर्स ऍक्ट होतो. हे बघा, हा N पोल आहे. या N पोलवर, N पोलची स्ट्रेंथ जर M' असेल, पोल स्ट्रेंथ, तर त्या N पोलवर ऍक्ट होणारा फोर्स Fn म्हणतो मी, तो M' इंटू त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ B अशा पद्धतीने ऍक्ट होत असतो. M' अशा पद्धतीने ऍक्ट होत, म्हणजेच या डायरेक्शन मध्ये तो फोर्स ऍक्ट होतो. बघा, M', पोल स्ट्रेंथ आहे बरं का, M', डायपोल मोमेंट नव्हे, M' ही पोल स्ट्रेंथ आहे. मग नॉर्थ पोलवर फोर्स या बीच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. परंतु साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ आहे निगेटिव्ह, म्हणजे साऊथ पोलवर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे Fs मी म्हणतो, तो असतो -M', -M'. म्हणजे M', आपण बीच्या डायरेक्शन मध्ये आहे,
तर तो राहणार बीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, मायनस एम डॅश बी. हे बघा, हा साऊथ पोल ऍक्ट होणारा फोर्स आहे. अशा पद्धतीनं मॅग्नेट आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंट्रोड्यूस केला की त्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक पोलवर अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फोर्सेस ऍक्ट होतात. ते फोर्सेस 3 अटी पूर्ण करतात. ते फोर्सेस 3 अटी पूर्ण करतात. एक, दे हॅव सेम मॅग्निट्यूड. बघा, एम डॅश बी मॅग्निट्यूड सेम. नंबर 2, दे आर इन दी अपोजिट डायरेक्शन. बघा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस एम डॅश बी मायनस एम डॅश बी. आणि नंबर 3, तिसरी अट, दे आर नॉन कोलिनियर. एका रेषेत नाहीत. ह्याची रेषा इथं आहे, ह्याची रेषा इथं आहे, ह्याची लाईन इथं आहे, ह्याची लाईन इथं आहे, नॉन कोलिनियर. अशा पद्धतीनं एखाद्या बॉडीवर 2 फोर्सेस 3 अटी पूर्ण करून ऍक्ट झाले की ते फोर्सेस त्या बॉडीला प्युअरली रोटेशनल मोशन देतात. लिनियर नाही, प्युअरली रोटेशनल. कसली? प्युअरली रोटेशनल मोशन देतात. आणि मग प्युअरली रोटेशनल मोशन देण्यासाठी लागणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे टॉर्क, किंवा काही जण टॉर्क्यू असं म्हणतात. तर टॉर्क. आणि मग तो टॉर्क कसा डिफाइन करतो आपण? टॉर्क इक्वल टू एनी वन फोर्स. मग यातला एफ एन घेऊया किंवा एफ एस घेऊया. एनी वन फोर्स इनटू मोमेंट आर्म, किंवा त्यालाच म्हणतात परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट पोल्स. त्या 2 पोल मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, एन पोल आणि एस पोल ह्यांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. अगोदर मॅग्निट्यूड काढूया, डायरेक्शन पुन्हा बघू. बघा, मॅग्निट्यूड काढूया. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स हे तिरकं डिस्टन्स आहे, स्लॅन्टेड डिस्टन्स आहे. आपल्याला पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, मग मी काय करतो बघा, या फोर्सला, एस जवळ असणाऱ्या फोर्सला मी जरा पुढे वाढवतो आणि इथून एन मधून परपेंडिक्युलर टाकतो. त्या पॉइंटला मी नाव देतो, समजा डी नाव दिलं. मग इथं ट्रायंगल तयार झाला, एस डी एन हा ट्रायंगल तयार झाला. बघा, झालं का? आता हा फोर्स एम डॅश बी आणि मायनस एम डॅश बी या दोघांच्या मधलं सरळ अंतर म्हणजे एन डी. लक्षात घ्या. मग टाकूया व्हॅल्यूज. सरळ अंतर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्यालाच 2 फोर्सेस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्यालाच म्हणतात मोमेंट आर्म. आता हे व्हॅल्यू टाकूया यामध्ये. म्हणजेच टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस मॅग्नेट इज इक्वल टू एनी वन फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ एनी वन फोर्स म्हणजेच एम डॅश बी इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एन डी. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? एन डी. आता एन डी ला कॅल्क्युलेट करूया. बघा, आता इथं जर हा अँगल थिटा असेल तर अँगल एन एस डी हा अँगल सुद्धा थिटाच असतो. बघा, हे आणि हे पॅरलल आहेत आणि आपला मॅग्नेटिक ऍक्सिस हा त्याला ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि अशा पद्धतीनं 2 लाईन जर पॅरलल असतील आणि त्या पॅरलल लाईनना जर ट्रान्सव्हर्सलनं जर इंटरसेक्ट केलं तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल ऑलवेज सेम. म्हणजे आपल्या ट्रायंगल एस एन डी मध्ये हा जो अँगल एस जवळ तयार झालाय तो थिटा एवढाच आहे. म्हणजेच बी आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी यांच्यामध्ये जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल या ट्रायंगल मध्ये येत आहे. आणि मग एन डी ची व्हॅल्यू काढूया. मग मी म्हणतो साइन थिटा इक्वल टू या ट्रायंगल मध्ये एन एस डी या ट्रायंगल मध्ये साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस.
हायपोटेनस आहे NS. बघा अपोजिट साइड म्हणजे कुठली ND अपॉन हायपोटेनस म्हणजे NS. बरोबर, म्हणजेच ND इक्वल टू NS साइन थिटा. आता NS म्हणजे काय रे? NS मगाशीच घेतले आपण मॅग्नेटिक लेंथ. काय घेतले? मॅग्नेटिक लेंथ. त्याला आपण L न दाखवतोय, म्हणजे ND इक्वल टू L साइन थिटा. आता टाकूया ही व्हॅल्यू इथं, मग टॉर्क काय तयार झाला बघा. सो टॉर्क इक्वल टू M' B इंटू L साइन थिटा. आणि मग ह्यातला M' L मी एकत्र घेतो, B साइन थिटा बाजूला घेतो. काय रे M''L? हे बघा लिहिलं इथं वर. M''L म्हणजेच डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट. आणि मग डायपोल मोमेंट टॉर्क इक्वल टू डायपोल मोमेंट इंटू B साइन थिटा. आला बघा, एवढा टॉर्क ऍक्ट होतो. आणि मग डायरेक्शन सहित सांगायचं असेल तर M आणि B हे दोन्ही वेक्टर आहेत. या दोन वेक्टरच्या मध्ये साइन थिटा येतोय, याचा अर्थ हा क्रॉस प्रोडक्ट आहे. कसला प्रोडक्ट आहे? क्रॉस प्रोडक्ट. कुणाचा? M' आणि B', या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि मग येणारी क्वांटिटी सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे टॉर्क इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. मग टॉ बार इक्वल टू M' क्रॉस B'. B' क्रॉस M' नाही. कसं बघूया. बघा इथं मी पॉइंट घेतला, एकाच पॉइंटला दोन वेक्टर घेतोय. एक वेक्टर B' आहे या डायरेक्शन मध्ये, आणि दुसरा या डायरेक्शन मध्ये थिटा अँगल करून M' आहे. थिटा एवढ्या अँगल करून B ला M' आहे. आता टॉर्क कुठल्या डायरेक्शन मध्ये? उजव्या हाताने ठरवून घ्यायचं. सर्क्युलर मोशन या चॅप्टर मध्ये आपण राईट हँडचा उपयोग करून बॉडीचे मोशन कुठल्या डायरेक्शन मध्ये हे बघतो आपण. मग मोशनच्या डायरेक्शन मध्ये बोट फिरवली थंब स्ट्रेच करून, तर निश्चितपणे थंब दाखवतो आपल्याला टॉर्कची टॉर्कचा इफेक्ट कुठल्या डायरेक्शन मध्ये असतो, किंवा डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणा किंवा टॉर्क. आणि मग इथं जर बघितलं, हा इकडे फिरतोय असं बघा, आतल्या दिशेनं. टॉर्क आहे आतल्या दिशेनं. टॉर्क तुम्हाला सांगितलं हेलिकॉप्टरचा फॅन असा फिरतो की नाही, फॅनच्या डायरेक्शन मध्ये बोट फिरवली तर टॉर्क वर नेत असतो हेलिकॉप्टरला वर. आलं लक्षात? अशा पद्धतीने इथं मी बघितलं तर हा मॅग्नेट असा होतोय म्हणजे मी त्या दिशेने बोट फिरवतो, म्हणजे थंब झाला इनवर्ड्स, म्हणजे टॉर्क वेक्टर हा इनवर्ड्स आहे बघा. मग आता B क्रॉस M येतोय का M क्रॉस B येतोय बघूया. पुन्हा उजवा हात या पॉइंटला धरायचा, राईट हँड या पॉइंटला धरायचा, आणि मग बोट फिरवायची कुठून कुठं? स्मॉल M पासून B पर्यंत. बघा टॉर्कच्या डायरेक्शन मध्ये थंब आहे, म्हणजे M क्रॉस B बरोबर आहे. आता B क्रॉस M करूया. B क्रॉस M केला म्हणजे B जवळ बोट धरली, बोट फिरवली म्हणजे B ला धरला आणि M पर्यंत फिरवला. थिटा मधून B ला धरून M पर्यंत फिरवला. थंब माझा बाहेरच्या दिशेने येतोय. आहे का टॉर्क बाहेरच्या दिशेनं? नाही. म्हणजे टॉर्क इक्वल टू M' क्रॉस B'. चुकून सुद्धा B' क्रॉस M' असं लिहायचं नाही. चुकून सुद्धा लिहायचं नाही. हे लक्षात आलं का? बघा अशा पद्धतीनं हा टॉर्क या मॅग्नेटवर ऍक्ट होत असतो. फक्त इथं डायपोल मोमेंट M आली, आणि मागच्या चॅप्टर मध्ये कॉईल जर टाकली मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर ती बार मॅग्नेट सारखीच ऍक्ट होते, आणि त्यात डायपोल मोमेंट येते NIA. एवढाच फरक, एवढा टॉर्क. आता आपल्याला काढायचं एनर्जी. ज्या अर्थी टॉर्क ऍक्ट होतोय आणि बॉडी डिस्प्लेस होते, हा मॅग्नेट डिस्प्लेस होतोय, त्या अर्थी निश्चितपणे याला एनर्जी आहे. म्हणजेच मॅग्नेट जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंट्रोड्यूस केला तर त्याला मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मिळते. कसली एनर्जी मिळते? मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी.
जसा एखादा दगड अर्थ पासून वर आपण एका पर्टिक्युलर हाईटला ठेवला की त्याला जशी आपले पोटेन्शियल एनर्जी मिळते. कसली पोटेन्शियल एनर्जी? तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे मिळते, म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मिळते. तोच जर आपण इलेक्ट्रिकच्या बाबतीत घेतला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी मिळते. तसंच या मॅग्नेटला सुद्धा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मिळते. आता ही एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. आता एनर्जी म्हणजे वर्क आणि वर्क म्हणजे एनर्जी. मग हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड याच्यावर टॉर्क ऍक्ट करून त्याला रोटेट करण्याचं वर्क करतोय. ते वर्क आपण कॅल्क्युलेट करूया आणि हे वर्क कॅल्क्युलेट केलं की आपल्याला मिळेल मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, जी त्या मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक एनर्जी म्हणून स्टोअर होते. मॅग्नेटिक एनर्जी म्हणून स्टोअर होते. ती एनर्जी काढूया आता. मग तुम्हाला माहित आहे लिनियर मोशन मध्ये मी या चॉकवर एफ एवढा फोर्स लावला आणि मग एस एवढं डिस्प्लेसमेंट झालं. मग वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता असं घेतो आपण, पण शक्यतो एफ एस कॉस थीटा घेतो. का? तर वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे एफ आणि एस डिस्प्लेसमेंट आणि फोर्स या दोन वेक्टर मध्ये डॉट प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवा. अशाच पद्धतीनं मला जर हेच वर्क अँग्युलर मोशन मध्ये काढायचं, हे लिनियर झालं, मगाच लिनियर झालं, तर अँग्युलर मध्ये कसं काढायचं तुम्हाला सांगितलंय मी. काही फॉर्म्युले आपण आहेत तसे ट्रान्सफॉर्म करतो, फक्त अनालॉगस क्वांटिटी घेऊन, अनालॉगस. मग लिनियर मध्ये आपण म्हणतोय वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा फोर्सच्या ऐवजी आपल्याला घ्यावा लागेल टॉर्क, कारण एक फोर्स लावला तर लिनियर मोशन देईल, पण प्रत्यक्ष अँग्युलर मोशन म्हणजे रोटेशनल मोशन देताना आपल्याला टॉर्कची गरज असते. म्हणजे मी फोर्सच्या ऐवजी घेतो टॉर्क. फोर्सच्या ऐवजी काय घेतो? टॉर्क घेतो. आणि मग लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. लक्षात आलं का? या दोघांच्या मध्ये आपण काय करतो? वर्क काढतो. ह्या दोघांच्या प्रॉडक्टनं वर्क मिळतं आपल्याला. पण मी जरा थोड्या वेळासाठी असं म्हणतो, हे इथून डिस्प्लेसमेंट जे थीटा मिळालंय म्हणजे हे मी झिरो घेतलंय, हे असं झिरो घेतलंय आणि हे थीटा म्हणतोय, हे थीटा, बरोबर. मग मी काय म्हणतो, त्यातलं थोडंसं डिस्प्लेसमेंट घेतलं डी थीटा एवढं, तर वर्क किती होईल? डी डब्ल्यू. डी थीटा एवढं वर्कसाठी, डी थीटा एवढ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी डी डब्ल्यू एवढं वर्क. म्हणजे बघा इथून तो अँगल थीटा आहे, त्यातलंच मी थोडासा अँगल घेतलाय बघा, डी थीटा एवढा अँगल घेतला, डी थीटा एवढ्यातून डिस्प्लेस केला त्याला, तर माझ्याकडून वर्क झालं डी डब्ल्यू. मग 0 टू थीटा एवढ्यासाठी किती वर्क झालं माझ्याकडून काढूया. मग ते काढता येईल आपल्याला, त्याला म्हणतो मी डब्ल्यू. डब्ल्यू इक्वल टू टोटल वर्क विदिन अँगल 0 टू थीटा इज टॉ इन टू डी थीटा. मग टॉर्क मगाशी काढून ठेवलाय बघा, इथं दिसतोय एम बी साइन थीटा, त्याची मॅग्निट्यूड मी टाकतो इथं. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 टू थीटा इज एम बी साइन थीटा. टॉर्क काढून ठेवलाय एम बी साइन थीटा डी थीटा. त्यातला एकदा मॅग्नेट सिलेक्ट केला, डायपोल मोमेंट कॉन्स्टंट. त्यानंतर एकदा बाहेरचं फील्ड मी तयार करून ठेवलं, बी सुद्धा कॉन्स्टंट, आता त्यात बदल होत नाही. मग इक्वल टू एम बी इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 टू थीटा साइन थीटा डी थीटा. आता साइन थीटाचं इंटिग्रेशन माहित आहे तुम्हाला, मायनस कॉस थीटा. मग इट इज इक्वल टू एम बी इंटू मायनस कॉस थीटा विदिन लिमिट 0 टू थीटा. आता थीटाचं लिमिट एकच अप्पर टाका, झिरोचं काय कॉस 0 1च येणार आहे. म्हणजे इनिशियल अँगल फायनल अँगल, फायनल अँगल साठी पाहिजे, म्हणजेच मायनस एम बी कॉस थीटा. हे आली बघा वर्कची मॅग्नेट्यूड. आणि मग हे वर्क जातं कुठं? थांबा,
हे वर्क कुठे गेलं तर त्या बॉडीमध्ये स्टोअर झालं ऍज ए मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. त्याला तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलंय युएम. युएम या अक्षरानं. मग युएम इक्वल टू मायनस एमबी कॉस थीटा. बघा किती वेळ झाला? 1 तास झाला का? झालाय ना? बर ठीक आहे. बघा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून बघा मी या मॅग्नेटला इथं ठेवला तर तो असा राहील. त्याला मी डिस्प्लेस केलं थिटा एवढं. आता त्यात मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे आणि ती त्याला परत इकडं आणते. म्हणजेच त्याला त्याच्यावर रिस्टोरिंग टॉर्क लावते. कसला टॉर्क लावते? रिस्टोरिंग टॉर्क. आता इथपर्यंत आपण थांबूया. अजून आर्टिकल पूर्ण झालेलं नाही. अजून यातल्या केसेस घ्यायच्या आहेत. मिनिमम एनर्जी कधी असते, मॅक्झिमम कधी असते, झिरो कुठं असते, मिनिमम किती असते, मॅक्झिमम किती असते, त्याचबरोबर त्याचं असणारं व्हेरिएशन कशा स्वरूपाचं असतं. आणि मग आपल्याला असा एखादा मॅग्नेट जर आपण इंट्रोड्यूस केला तर त्याचा आसोलेटर तयार होतो. काय तयार होतो? आसोलेटर. त्या आसोलेटरचा पिरियड आपल्याला आसोलेशन, एका आसोलेशन साठी लागणारा टाइम म्हणजे पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो आपण बघूया नेक्स्ट लेक्चरला. बघा इथपर्यंत आलोय. अजून आर्टिकल पूर्ण झालेलं नाही. लक्षात ठेवायचं, वाचायचं पुस्तकामध्ये. ओके बाय.